महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थ कांबळे साहेब, शशिकांत हुमने साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मस्के साहेब, श्रीमंत श्रीरामजी बनसोड साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विलास गजभिये, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे दादा सुरेश घाटे, उत्तम शेवडे, राऊत साहेब आणि सर्व गणमान्य उपासक बंधू आणि भगिनींना, तसंच या बहुजन सौरभच्या संपादिका संध्याताई राजूरकर, रामटेके मॅडम, सर्वांना माझा जय भीम। मी खरं म्हणजे असं झालं ते की मी MA मराठीमध्ये केलं, 66% मार्क्स मिळाले आणि संध्याताईला मी सांगितलं की बा मी MA पास झालो, एक गंमत म्हणून सांगितलं मला काही। आता ते MA करण्याचं कारण असं होतं की आपले इथे जसं आंबेडकर थॉट आहे, बुद्धिस्ट स्टडी आहे, पाली आहे, तसं तिकडे नाशिकला नाही आहे। नाशिकचे लोक MA करायला पुण्याला किंवा मुंबईला जातात पालीमध्ये। मी इथं आमच्या मित्रांना फोन करायचो, प्रत्येक जण म्हणायचा की मला मोठं खर्च हे वाटायचं की बा मी काहीच करत नाही। मग मी मराठीमध्ये यशवंत महाविद्यालय, यशवंत ओपन युनिव्हर्सिटीचं मराठीला बसलो। आमचे उत्तम शेवडेंनी तर मला वाटते 3ही विषयात MA केलेलं आहे। तर मी त्यांना गंमत म्हणून सांगितलं, तर संध्याताई म्हणाल्या त्याची आपण बातमी करू। म्हणलं बातमीला एक नाही आहे म्हणे, तुम्ही पार्टी द्या। मी म्हणलं अवश्य, आता ते फॉर्मॅलिटी असते पास झाल्यावर, पार्टी पेढे वगैरे। तर म्हटलं मला काल वर्धेला कार्यक्रम होता, तर विलासला म्हटलं मी किंवा सर मी येत आहे नागपूरला, तर मी आपल्या इथं भेटायला येईल तुम्हा लोकांना। तर विलास सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला। ते म्हटले एखादा तुम्हाला विषय देऊ आणि कार्यक्रम करू, तर अशा रीतीनं हा कार्यक्रम आयोजित केला। विलास सरांनी सांगितल्याप्रमाणे काही मी श्रीमंत वगैरे नाही आहे, पण वर्ध्याचं शिक्षण झाल्यानंतर माझी इथे मी LLB करायला आलो आणि 83ला आलो, 87ला वकील झालो आणि 87 पासून माझी जडणघडण जी आहे ही नागपूर शहरामध्ये। नागपूरला माझं नंदनवनकडे घर पण आहे आणि वकिलीमध्ये फार इथे मी बऱ्यापैकी लोकप्रिय होतो, कारण पैशाचा मोह नव्हता। एक किस्सा सांगतो। हसनबागचा जो मुस्लिम आपला शमशेर माझा क्लायंट होता। तर शमशेरवर 30-32 केसेस होत्या, पसेरकर आणि त्यांचं ते रायव्हलरी चालायचं। तर त्यामध्ये मग माझी वकिलीची सवय अशी की पक्षकार आला त्याचं काय काम सुरू करायचं, फी वगैरे काय, तर मग बघू बघ। आमचे सुरेश घाटे साहेब नंतर मग वकिली जॉईन केली होती, त्यांना माहीत आहे, त्यांचीही वकिली तशीच होती। तर त्यांच्या केसेसमध्ये जायचो आणि उमेदीचा काळ होता वकिलीतला, तो पोलीस स्टेशनला जायचो आणि बरेचदा पोलीस रात्री बेरात्री त्याला उचलून न्यायचे, पताही नाही लागायचा कुठे नेलं ते। एका पोलीस स्टेशनमध्ये माझ्या समक्ष पोलिसांनी खूप मारलं त्याला काट्याने, त्यासाठी मी खूप भांडलो। त्या कुटुंबाचा माझ्यावर खूप विश्वास होता। मला सांगायचे 6 वाजे अरेस्ट हो गया, कल ला रहे, तर मी तिकडे वकीलपत्र घेऊन हजर असायचो। अर्थात सगळ्या सोशल याच्यामध्ये पण असायचं, अक्षर म्हणजे भंते सुरळीत असायचं। त्यांचं जेव्हा नागरिकत्व रद्द झालं होतं त्यावेळी पण त्यांना अरेस्ट झाल्यावर आम्ही वकीलपत्र घेऊन सगळे तयार होतो आणि म्हणजे क्रिमिनलचेच कामं करत होतो असं नव्हतं। हे झाल्यानंतर 95ला माझी नियुक्ती झाली औरंगाबादला।
त्यांना कळलं तर ते माझ्याकडे आले, 2-3 भाऊ आणि ते कुटुंब, आणि डबडबच्या डोळ्यांनी मला म्हणायला लागले, साहब आप जज हो गए ऐसा हमको पता चला. बोला बराबर है. बोले आप जज तो हो गए लेकिन आप वकालत मत छोड़ो. आता त्यांना काय माहित की एकदा माणूस जज झाल्यावर तो वकिली नाही करत म्हणून. हमारा कोई रहेगा नहीं. म्हटलं ठीक आहे, त्यांच्या भावना लक्षात घेऊन मी म्हटलं वैसाही मैं करने वाला हूँ. म्हणून हा प्रसंग मला खूप विचार करायला भाग पडत होतं की किती लोक प्रेम करतात क्रिमिनल जरी कॅरेक्टरचे असले. आणि त्याची मोडस ऑपरेंडी काय होती, तो रात्री 12-1 पर्यंत गल्ल्यावर बसायचा तिकडे बारमध्ये. 12-1 वाजता ते गल्ला लुटायचा आणि तो हसनबागमध्ये वाटून द्यायचा. त्याचं म्हणजे त्याला मी सांगायचो समाजकारणामध्ये, म्हणजे त्याला तो सांगायचा की लोक गरीब तो बोला हे पद्धत नाही होती. तर अशा रीतीची आमची वकिली होती. लोकमतला लेखन करायचं, कोर्ट कचेरी म्हणून माझं सदर फार महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेलं होतं. आणि नंतर मी औरंगाबादला माझी पहिली पोस्टिंग झाली. एक 4-6 महिन्यानंतर मी कोर्टात काम करत असताना डायसवर बसलेलो होतो. यशवंत मनोहर सर आले. सर आले तर मला वाटलं बा भेटायला वगैरे आले असतील आपल्याला, म्हणून मी बेल वाजवली. शिपायाला म्हटलं आतमध्ये घे. तो न्यायालयाचा जो डामडोल असतो, शिपाई पुढे चालतो, मग ते घेऊन जातात, ते गाऊन वगैरे काढून देतात वगैरे. त्याप्रमाणे मला घेऊन गेले. सरांना बोलावलं, चहा बाजला. तर कसं काय आले? सर म्हणाले माझी तारीख आहे, मी तुमच्या कोर्टामध्ये माझ्यावर केस आहे, मला समन्स आलेला आहे. आणि बघितलं तर त्यामध्ये गंगाधर पानतावणे सरांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकलेला, क्रिमिनल केस. त्यांनी काहीतरी लेखन केलं आणि त्यामुळे पानतावणे सरांचा मानभंग झाला असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी त्यांना पुढची तारीख द्यायला सांगितलं क्लर्कला आणि ते गेले. आता त्या कोर्टामध्ये फिर्यादीचा वकील बसलेला होता. त्यांनी बघितलं हे सगळं. आता न्यायालयाच्या शिस्तीप्रमाणे आरोपीला चेंबरमध्ये बोलावून चहा पाजणे हा फार मोठा गुन्हा. त्याने थेट जिल्हा न्यायालयाकडे तक्रार केली की अमुक अमुक आमच्या केसमध्ये ते वैद्य साहेब आरोपीला घेऊन चहा प्याले म्हणून. मला कळलं स्टाफकडून. मी लगेच डिस्ट्रिक्ट जजकडे गेलो. बग्गा नावाचे सरदारजी जज होते, समझदार होते डिस्ट्रिक्ट जज. बोला सर ऐसा है, हमारे नागपुर में उनका बड़ा नाम है और हम पढ़ते थे तो हमारे वो मार्गदर्शक थे, वो आए, मुझे लगा मिलने आए, इसलिए मैं उनको बुलाया. लेकिन बाद में पता चला कि उनके ऊपर उन्होंने त्यांनी मतलब फिर से ऐसा मत करना. तर ह्या जो अगत्य भाव आहे ह्या अशा रीतीनं बोला. पण बरं झालं. याशिवाय नागपूर शहराचे जे चळवळीमध्ये संस्कार झाले, तुम्हाला सगळ्या लोकांसोबत राहून काम करताना, ते न्यायालयाच्या कार्यामध्ये सुद्धा त्याची वेळोवेळी मला त्याचा उपयोग झाला. मला त्याला उतरवता आलं न्यायालयाच्या न्यायदानामध्ये. तर असा हा नागपूर शहराचा संस्कार आहे. तर मित्रांनो, ही आज जो विषय आपण घेऊन इथे जमलेलो आहोत, तर खरं तर कालच्या जजमेंटमुळे आपण सर्व असे काल जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की अनुसूचित जातीमध्ये बायफर्केशन करता येईल आणि आपल्याला क्रीमी लेअर लागू पडेल. तर ह्या जजमेंटमुळे अख्खा आपला कार्यकर्ता वर्ग, जो जाणकार समाज आहे, लेखक आहेत, ते सर्व हतबल झाले किंवा
विमनस्क झाले, विचार करू लागले की हे काय होत आहे. आणि मला सतत काल दिवसभर रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ठिकठिकाणाहून फोन आणि विचारणार. मी म्हटलं ते 500-550 पानाचं जजमेंट आहे. गुगलवर जेवढं वाचलं तेवढी माहिती मिळाली, परंतु त्यामध्ये डिटेल असं काय आहे ते घरी गेल्यावर मी वाचेल. मी प्रवासामध्ये आहे. परंतु हे जे काही जजमेंट झालं त्यावर बऱ्यापैकी म्हणजे सर्वांच्या अशा प्रतिक्रिया येतात किंवा काही जो आपल्या अनुसूचित जातीचा वर्ग आहे त्यांच्यापैकी काही लोकांना वेगळं आरक्षणामध्ये फायदा होईल अशा रीतीचं, किंवा त्यांना 3% मिळेल, आम्हाला 8% मिळेल, हे भिन्न भिन्न मतं सगळेजण व्यक्त करतात. बरोबर आहे ते. मी यादी पण त्यावर लिहिलेलं आहे की हे बरोबर नाही म्हणून. पण आपण एक भूमिका लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, की त्यांनी सर्वांना, सर्व अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र करून एकत्र ठेवण्याचा जो प्रयत्न केला, सामाजिक एकोपा निर्माण करण्याच्या दृष्टीने, तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे सर्वात आधी. हे जे न्यायालयाचे निर्णय असतात त्याच्यामध्ये सामाजिक भूमिका काय आहे, फुले शाहू आंबेडकरांची भूमिका काय आहे, हे याचा काही कधी विचार होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला अशा रीतीच्या जजमेंटला सहन करावं लागतं. मी 2-3 बाबासाहेबांचे कोटेशन लिहून आणले, मी वाचून दाखवतो तुम्हाला. एक रोहिदास शिक्षण प्रसारक समाजाच्या सांभार शिक्षण परिषदेतलं एक भाषण आहे, 2 जुलै 1939 मुंबईचं. त्यात बाबासाहेब म्हणतात की आपला धर्म बदलला तर निदान महार, मान, सांभार ही नावे तरी आपणास चिकटणार नाहीत. आपण सर्व एक होऊ व उन्नतीच्या मार्गाने लागू. काय म्हणतात? आपण सर्व एक होऊ आणि उन्नतीच्या मार्गाने लागू. कोणाच्या समोर म्हणतात? सांभार शिक्षण परिषदेत. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन नागपूरलाच म्हणतात ते, अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी नोकऱ्याच्या पदावर जेव्हा जातील, अस्पृश्यांपैकी, तेव्हाच तुम्हाला चांगले शासन मिळेल. कारण हे लोक हिंदू अधिकारी अस्पृश्यांशी कसे तऱ्हेचे आचरण करीत आहेत यावर नजर ठेवून त्याला आळा घालतील व काही टवाळकी करण्यापासून त्यांना रोखतील. म्हणजे अस्पृश्यांपैकी असं काही म्हणत नाही की महारांपैकी वगैरे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या अस्पृश्य सभेमध्ये म्हणतात की आपल्या लोकांनी आपल्या अंगी निर्भयता मानवली पाहिजे. आपल्या समाजात मान सन्मानाने जगात राहायचे असल्यास आपण सदैव मरावयास तयार असले पाहिजे. अशी आपली वृत्ती झाली का आपला अपमान करण्यास कुणीही धजणार नाही. निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा. वेगळं आहे हे जग. आपल्या समाजात महार सांभार जे भेद आहेत ते नष्ट करून सर्व समाज बांधव बौद्ध धर्मीय तयार करणे व त्यांच्यातर्फे हक्कासाठी झगडत राहणे व इतर समाजातील लोकांना बौद्ध करून आपल्यात घेणे असा आपला दुहेरी लढा राहील आणि तो आपला ऐक्यशक्तीने यशस्वी होईल. हे आहे ऑगस्ट 1956ला सोनलाल शास्त्रींनी जेव्हा बाबासाहेबांना विचारलं की बाबा धर्मांतरानंतर आपल्याला ज्या जुन्या सवलती मिळतात त्या चालू राहतील का, तर यावर उत्तर देताना ते हे म्हणाले होते की जे भेद आहेत, महार सांभार जे भेद आहेत ते नष्ट करून सर्व समाज बौद्ध धर्मीय तयार करणे व त्यांच्यातर्फे हक्कासाठी झगडत राहणे व इतर समाजातील लोकांना बौद्ध करून आपल्यात घेणे असा आपला दुहेरी लढा राहील. हे चांगदेव खैरमुडेंच्या खंड 12 मध्ये आलेलं कोटेशन. त्यानंतर एक रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॅल्यूम 18-3 मधलं आहे. ते म्हणतात दामोदरराव मुंबईला 1924च्या भाषणात की मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यासाठी करणार नाही. माझे कुटुंब व माझी जात यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे.
त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल, दोघांचाही फायदा होईल. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारानुसार समस्त अनुसूचित जातींसाठी ही चळवळ त्यांची होती. त्यांनी व्यक्त केलेल्या ह्या विचारांमधून दिसते. आणि आता जे हे बायफर्केशनचं जे जजमेंट आहे हे अनुसूचित जातीमध्ये विभागणी करणारं, गटतट निर्माण करणारं, म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला विसंगत आहे. तर हा या दृष्टीनं आज आपल्याला, आपण जेव्हा लेखन करू, सर्व इथे अभ्यासू विद्वान साहित्यिक आहेत, त्यामुळे सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव आहे. आपण सर्व झपाटलेले लोक आहोत सामाजिक कार्यासाठी, लेखनासाठी. आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून आपण हे सर्व करतो. हा विषय ह्यासाठी मी सांगतो आहे की आपण फक्त त्यांना 3% मिळेल, 2% मिळेल, 4% हा विचार न करता बाबासाहेबांची काय भूमिका होती ही समोर करणं गरजेचं राहील. आता यावर तोडगा काय, एकदा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की त्याला पार्लमेंटमध्येच अमेंडमेंट करून बदलवतात. पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे आता एका बाजूला एका गटाला नाराज करणं आणि एका गटाला खुश करणं, हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये पार्लमेंट किंवा कोणताही राजकीय पक्ष अशी कडक भूमिका घेईल असं मला वाटत नाही. यानंतर या जजमेंटमध्ये जे क्रीमी लेअरचं तत्व लावलेलं आहे, तर आपलं आरक्षण हे आर्थिक निकषावर नाही, सामाजिकदृष्ट्या मागासलेला, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आणि ज्याचं नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे त्या वर्गाला आरक्षणाची तरतूद आहे, अनुसूचित जाती जमातीच्या. आणि इथे जर क्रीमी लेअर लावलं तर क्रीमी लेअरमध्ये येणारा जो वर्ग आहे, म्हणजे जो आरक्षणामध्ये बसणार नाही, ज्याचा जो 8 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे, उदाहरण धरूया आपण, तो वर्ग ओपन कॅटेगरीमध्ये जाईल. आता प्रॅक्टिकली आपण जेव्हा बघतो की ओपन कॅटेगरीमध्ये जरी त्याला अर्ज भरायला लावला, आता न्यायाधीशाची निवड होते महाराष्ट्रामध्ये आणि न्यायालयामध्ये रिझर्वेशन नाही आहे, तरीसुद्धा त्याला कास्ट लिहावं लागते. हीच परिस्थिती क्रीमी लेअरमध्ये असणाऱ्या लोकांना, जे मोडत नाहीत क्रीमी लेअरमध्ये, म्हणजे उच्च गटातले, त्यांनाही लिहावं लागेल. आणि त्यामध्ये तो निवड समिती यांच्यासोबत भेदभाव करण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे हा इथूनही गेला रिझर्वेशनमधून, क्रीमी लेअरमधून, आणि तिकडेही गेला. अशी परिस्थिती या जजमेंटमुळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. दुसरं, सामाजिक प्रासंगिक लेखन करण्याच्या विषयाकडे जात असताना तुम्हाला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की देशामध्ये जी धर्मांधता पसरलेली आहे आणि पसरवण्याचा जो जाणून बुजून प्रयत्न केले जात आहे, एका विशिष्ट धर्माचं राष्ट्र व्हावं यासाठी हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून जो सतत प्रयत्न केला जातो, हा देश ज्यावेळी संविधान बनत होतं, संविधान सभेमध्ये या देशाला हिंदू राष्ट्र केलेलं नाही. पाकिस्तानला वेगळं केलं, ते मुस्लिम राष्ट्र झालं. पाकिस्तानचं जे राष्ट्र, म्हणजे पाकिस्तानचं जे नाव आहे मुस्लिम रिपब्लिक पाकिस्तान असं त्याचं नाव आहे, रिपब्लिक ऑफ मुस्लिम. आणि त्या देशामध्ये मुस्लिम धर्मांधता इतकी आहे की तिथे प्रगती खुंटलेली आहे. त्यांचे जर यूट्यूब वगैरे बघितले आपण तर फार तिथे गरिबी आलेली आहे. आणि आपला देश प्रगती करत आहे याची अनेक कारणं असली तरी सर्वात महत्त्वाचं कारण लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आहे. ह्या धर्मनिरपेक्षतेवर सतत
हल्ला करण्याचं काम हे 1925 पासून सुरू आहे. या देशामध्ये हिंदू राष्ट्रवाद आणण्याचं जे काम आहे हे सतत सुरू आहे आणि त्याला काउंटर करणारी मात्र आपल्याकडे काही संघटना नाही किंवा काही अशी प्रबळ अशी योजना नाही आहे. त्यामुळे आज 2024 पर्यंत त्याचं एवढं पीक आलेलं आहे की इथल्या मध्यमवर्गीयांमध्ये ही धर्मांधता मोठ्या प्रमाणामध्ये लादलेली आहे. ज्यावेळी 400 पारचा नारा दिलेला होता आणि हिंदू राष्ट्र करण्याचं जे चाललेलं होतं, अनेक लोकांनी हिंदू राष्ट्रवाद्यांनी म्हटलं की या देशाला हिंदू राष्ट्र करासाठी 400 पार पाहिजे आहे. जर समजा त्यांनी हिंदू राष्ट्र केलं असतं तर या देशातला बहुसंख्य हिंदू जो आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी कोणीही फारसा विरोध केला नसता. एक विरोध आंबेडकरवाद्यांनी केला असता, मुस्लिमांनी केला असता आणि तोही विरोध किती दिवस टिकला असता माहिती. एकदा का ते घडलं असतं म्हणजे या देशामधले बाकीचे जे नागरिक आहेत, मुस्लिम आहे, पारशी आहे, शीख आहे, जैन आहे, बौद्ध आहे, हे दुय्यम नागरिक झाले. जगातल्या मोठमोठ्या राष्ट्रांमध्ये युरोपियन कंट्रीज आहे, डेव्हलप कंट्रीज आहे, अमेरिकन कंट्री, अमेरिकेला 200 वर्ष होतात स्वातंत्र्य मिळून. त्या देशामध्ये ख्रिश्चनिटी आहे, पण त्या लोकांनी आपला धर्म हा ख्रिश्चन ठेवलेला नाही. त्यांनी आपल्या राष्ट्राचा धर्म हा सेक्युलर ठेवलेला आहे. कारण ती वैश्विक मूल्य आहे ते, आणि त्यांचे जे अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, मिल्स वगैरे जे त्यांचे थॉमस पेन पर्यंत जे थिंकर्स आहेत त्यांनी दिलेले जे ह्युमन व्हॅल्यूज आहेत ते फॉलो करतात. आणि वर्ल्ड युनोनी सुद्धा जो एक चार्टर घोषित केलेला आहे त्या चार्टरमध्येही सेक्युलर कंट्रीज असाव्या असं त्यांचं ते गाईडलाईन आहे. आणि आपल्या इथं जेव्हा धर्मांतर प्रतिबंधक कायदे झालेले आहेत त्याचा विचार करून अमेरिकेमध्ये एक सर्वे झाला वर्ल्ड रिलिजियसच्या बाबतीत. तर त्याचा त्या कमिशनमध्ये असा अहवाल दिला की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं फार मोठ्या प्रमाणात हनन होतं. असा जर त्यांच्याकडे अहवाल प्राप्त होतो तर ही आपल्या देशासाठी हानिकारक बाब आहे. मी आपल्या विषयाच्याच अनुषंगाने हे सांगत आहे की आपण ह्या सगळ्या ज्या बाबी आहे या बाबी लक्षात ठेवून आपले विचार, आपलं लेखन हे केलेलं पाहिजे. संविधानाचे जे मूल्य आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, हे मूल्य, त्यामध्ये धर्मनिरपेक्षता जे मूल्य आहे हे आंबेडकरेतर समाजामध्ये, बौद्धेतर समाजामध्ये रुजवण्याची फार मोठी जबाबदारी मला जाणवते. कारण बौद्धेतर जेव्हा मला एखादा मिळतो, भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा तो विविध पक्षांच्या, सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध बोलेल, सहमत नसणार. परंतु जेव्हा हिंदू राष्ट्राचा विषय येतो तेव्हा मात्र तो बरेचदा त्या विचाराशी सहमत असतो. दुसरं इथे असं झालेलं आहे की मुस्लिमांविषयी इतका गैरसमज पसरवून ठेवलेला आहे की मुस्लिमांची लोकसंख्या खूप वाढेल आणि मुस्लिम असे, मुस्लिम तसे, आणि भीती दाखवून धर्मांधता पसरवण्याचं हे काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तर ही माझ्या दृष्टीनं फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यानंतर आपले विषय, आता हा संविधानिक मूल्यांचा विषय झाला, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बरेचदा आता लिहायला सुद्धा म्हणजे बरेचदा धोक्यात आल्याची असं भासतं, जाणवतं. लिहायला सुद्धा म्हणजे असं भीतीदायक वातावरण झालेलं आहे.
म्हणजे या देशामध्ये असा एक वर्ग तयार होतो की काय, की भीत लिहिणारा, आणि ती मग सवय होऊन जाईल, एक पिढी होईल. आजपर्यंत आम्ही म्हणजे या गेल्या 5-10 वर्षापूर्वीपर्यंत बिनधास्त लिहायचो. आम्ही पॅन्थरची भाषणं ऐकली, आमच्या दलित साहित्यिकांची, बिनधास्त सरकारवर, देवा धर्मावर, अर्थात पुराव्यासहित टीका ऐकल्या. काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काय म्हणतात त्याला, धार्मिक भावना दुखावल्या म्हणून कोणावर केसेस नाही व्हायच्या, काही नाही. परंतु येत्या वर्षामध्ये एखाद्या मोठ्या नेत्यावर, म्हणजे मुख्यमंत्र्यावर कोणी बोललं, पंतप्रधानावर कोण्या मंत्र्यावर बोललं तरी त्याच्यावर केसेस होतात. तर मला तर आश्चर्य वाटते, हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये आहे की नाही. एडिटर्स गिल्ड नावाचं जे असोसिएशन आहे, त्यांच्या कितीतरी पत्रकारांवर दिल्लीत केसेस झाल्या. सुप्रीम कोर्टाने त्यांना वॉर्निंग दिली. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आहे, त्या दृष्टीनं आपण लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. नंतर आपले चळवळीचे जे विषय आहेत, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचे जे विषय आहे, आत्मसन्मान चळवळीचे, त्यामध्ये बाबासाहेबांचा जो उद्देश होता, सरकारी नोकऱ्यांमध्ये जा, बाबासाहेबांचं एक वाक्य फार मला महत्वाचं वाटतं. ते म्हणतात की ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. त्यांची जी पॉलिसी होती की आमचे अनेक लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये जातील तेव्हा समाजाची एक इमेज डेव्हलप होईल, एक प्रभाव निर्माण होईल, आणि मग जातीवाद कमी होईल. आज जो काही जातीवाद थोडाफार कमी झाला, म्हणजे अस्पृश्यता तरी भेद नाहीये. याला कारण काय आहे? ते लोक सुधारले असं नाहीये. तर आपण प्रगती केली, आमचे अधिकारी झाले, आर्थिकदृष्ट्या काही लोकांनी व्यवसायातून प्रगती केली, म्हणून तो भेद कमी झाला. ही ते पॉलिसी होती. खाजगीकरणाचं मोठ्या प्रमाणामध्ये सत्र सुरू आहे, नोकऱ्या संपुष्टात आणल्या जात आहेत. म्हणून काही आमचे नेते सरळ सांगतात वक्ते की आता नोकऱ्यात काही पडलं नाही, आता तुम्ही व्यवसायच केला पाहिजे. व्यवसाय जरूर केला पाहिजे. मी त्यांना सांगितलं की शासन प्रशासनात माऱ्याच्या जाग्या पटकावा म्हणून जे काही बाबासाहेब बोलले, हे काही त्या आर्थिक परिस्थिती, एखाद्या कुटुंबाचं आर्थिक परिस्थिती सुधारावी एवढा सीमित अर्थ नव्हता त्याच्यामध्ये. तर त्या समाजाची इमेज डेव्हलप व्हावी, हा त्यामध्ये अंतर्गत हेतू होता. म्हणून बोलताना, लेखन करताना मोठ्या जबाबदारीने आपण लिहिलं पाहिजे की आमच्या आर्थिक विकासासाठी आम्ही उद्योगधंद्यात गेलो पाहिजे, परंतु शासन प्रशासनामध्ये जाण्याचा आमचा जो मार्ग आहे तो सुद्धा आपण सोडला नाही पाहिजे. एक बौद्धांच्या आरक्षणाचा एक मुद्दा सांगतो, जो फार दुर्लक्षित आहे. गेली 10-12 वर्ष मी सतत सांगतो. माझ्या गावामध्ये, ज्या गावाचा आता उल्लेख केला ते चांदकी गाव आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, तेथे ग्रामपंचायतची एकही जागा राखीव नाही अनुसूचित जातीसाठी. 540 बौद्ध आहेत वोटर, परंतु एकही जागा नाही. अशा अनेक गावामध्ये नाही. अनेक मुलांना केंद्र सरकारची नोकरी लागल्यावर, निवड झाल्यावर त्याच्याकडे जर बौद्धांचं सर्टिफिकेट असेल तर त्याला महारचं सर्टिफिकेट द्या. कारण काय आहे की जनगणना करताना स्वाभिमानाने आमच्या लोकांनी जनगणना करणाऱ्याला आपला धर्म आणि जात हे बौद्ध सांगितलं, आणि त्यामुळे त्यांची जनगणना ही अनुसूचित जातीमध्ये झाली नाही. मग त्या चांदकी गावामध्ये काही 36 लोकांनी महार सांगितलं. 540 पैकी फक्त 36 लोकांचं एसटी मध्ये नोंद आहे, जेव्हा की तिथे 540 लोक, आणि म्हणून त्यांच्यासाठी एक प्रतिनिधी दिला जातो. तर हा जो मुद्दा आहे, तर केंद्र सरकारच्या
यादीमध्ये बौद्ध अनुसूचित जाती हा प्रवर्ग नसल्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि हे आत्मसन्मान चळवळीसाठी फार मोठी लाजिरवाणी बाब आहे. आता मला बरेच जण प्रश्न विचारतात. काल आमचे एक प्राध्यापक भेटले, मी एका जयपूरच्या भिक्षूचंही भाषण ऐकलं. आम्ही बौद्ध झालो तर एससी कसं काय व्हायचं, हे किती घाणेरड. एससी आमचा धर्मश्रेष्ठ. या लोकांना अनुसूचित जातीची व्याख्या सुद्धा माहित नाही. अनुसूचित जाती म्हणजे फक्त कुठली जात होत नाही तर समूह सुद्धा अनुसूचित जातीमध्ये येतो. आर्टिकल 366 सब क्लॉज 24 कॉन्स्टिट्यूशनचं वाचा तर कास्ट और ग्रुप असं म्हटलेलं. एखादा ग्रुप 1990ला जेव्हा बौद्धांना आरक्षण दिलं केंद्र सरकारने व्हीपी सिंगच्या काळामध्ये, आरक्षण देताना जे बिल बनवलं त्या बिलाचं एम अँड ऑब्जेक्ट होतं. त्या एम अँड ऑब्जेक्ट मध्ये काय लिहिलं रामविलास पासवाननी किंवा त्या लेजिस्लेशन करणाऱ्यांनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे फार मोठा अनुसूचित जातीचा एक वर्ग धर्मांतरित झालाय आणि तो धर्मांतरित बौद्ध हा समूह आरक्षणाची सतत मागणी करत आहे. त्यांना ह्या आरक्षणाची गरज आहे. या समूहाला समूह शब्द वापरला आणि त्यांना आरक्षण दिलं. परंतु त्यांनी काय केलं की जो रिलिजियस क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये हिंदू आणि शिखांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू केल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी बौद्ध शब्द जोडला आणि लिस्ट जे आहे खाली त्या लिस्ट मध्ये काही बदल केला नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष हे विरोधी पक्ष होतं, जनता दलाचं सरकार होतं, त्याला भाजपाचा सपोर्ट होता. तर काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी खूप त्यांना विनवणी केली आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही लिस्टमध्ये बदल करत नाही तोपर्यंत याला योग्य तो इफेक्ट येणार नाही. परंतु त्याला विरोध झाला आणि ती नंतर मग रामविलास पासवानी म्हटलं की आता जे ज्या पद्धतीने हे बिल सादर मंजूर होत आहे ते करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असेल तर मग आपण त्याला सुधारणा करू. आणि मग ते कोणी लक्षच दिलेलं नाही त्याकडे. मी हा मुद्दा अनेकांना सांगितला. एका मोठ्या नेत्याकडे गेलो, 2 तास चर्चा केली. त्यांनी म्हटलं आपण किती दिवस आरक्षण घ्यायचं, आपल्या बापाने घेतलं, आपण घेतलं, मुलांनी घेतलं, आरक्षणामुळे न्यूनगंड नाही निर्माण होत का. म्हणजे आता काय पुढे बोलणार आहोत. म्हटलं सर ठीक आहे, नोकऱ्या संपल्या म्हणता तुम्ही, पण शिक्षणासाठी किती मदत होती. आज एक 50 घरामागे इंजिनियर पोरगा भेटतो आपल्याला आपल्या समाजामध्ये. का इंजिनिअरिंग कॉलेजची 2.5-3 लाख रुपये वर्षाची फी गव्हर्नमेंट देतो. मेडिकल कॉलेजची 6 लाख रुपये फी आहे वर्षाची. ती 5 वर्षाचे 30 लाख रुपये देणं सोपं आहे का काम, ते गव्हर्नमेंट देतं. गावाला गेलो, पूर्वी झोपड्या होत्या, आता सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे घरं झाले, छोटे छोटे छोटे. म्हणजे कसा काय बदल झाला बा आपल्या एरियामध्ये. तर म्हणजे रमाई घरकुल योजना मिळाली, सगळ्यांनी स्लॅब टाकून मस्त चकाचक राहणीमान सुधारलं. ठीक आहे, गावामध्ये जरी राहतात तर व्यवस्थित तर राहायला मिळतं. अनेक योजना आहे. एक पंचायत समितीचा एजंट माझ्या मागे लागला, बोले आता तुमचं म्हणजे शेतात विहिरीचं 100% अनुदानानं करून देतो. म्हटलं कसं काय, माझ्याकडे तर शेती आहे म्हटलं 50 एकर. तर म्हणे तुम्ही अनुसूचित जातीचे आहे, बौद्ध आहे, तुम्हाला लागू होते म्हणे, किती एकर राहते. म्हटलं कर बाबा, अजून काही झालं नाही. पण ह्या योजना आहेत अशा. त्यामुळे आरक्षणाला आपण विरोध करणं आणि बौद्ध म्हणून आरक्षण न घेणं, कारण बौद्ध कन्व्हर्टेड बुद्धिस्ट ही जात नाही आहे किंवा हा धर्मही नाही आहे, हा ग्रुप आहे. कन्व्हर्टेड बुद्धिस्ट इज ए ग्रुप ऑफ द पीपल जो एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, सोशली बॅकवर्ड आहे आणि त्याचं गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसेसमध्ये इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन आणि ग्रुप म्हणून अनेक लोकांना आरक्षण दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे जे कोटेशन तुम्ही बघाल, सोमनाथ शास्त्रीने धर्मांतरापूर्वी त्यांना विचारलेलं होतं की बा हे आरक्षण आता कसं होईल. ते म्हणले धर्मांतरानंतर आपण आरक्षण घेऊ, नाही मिळालं तर झगडत राहू.
आणि नागपूरचं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे 15 ऑक्टोबर 56 की आरक्षणाची चिंता करू नका, हे जे आरक्षण आहे हे मीच दिलं तुम्हाला आणि ते माझ्या पोटाच्या खिशात आहे. आरक्षण घेणं म्हणजे कमीपणा नाही आहे, हा कॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे शेड्यूल कास्ट. आणि शेड्यूल कास्ट म्हणजे कास्ट नाही होत तर तो ग्रुप पण होतो, कारण कास्ट शेड्यूल कास्टच्या व्याख्येतच आहे. असं सर्वांना आपल्याला लेखक लोकांना ते समजून घेऊन विचार मंथन करून डोकं आपसून त्यांना सांगावं लागेल लोकांच्या भूमिका बदलाव्या. आणि हा आत्मसन्मानाच्या चळवळीमधला महत्त्वाचा मुद्दा आहे. मध्ये मध्ये काल मी वर्ध्याला होतो एका सभेमध्ये आणि अनायसे CS धूल साहेब पण होते, ते अध्यक्ष होते, मी वक्ता होतो. विषय निघाला बौद्ध विवाह कायद्याचा. महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीमध्ये 13 लोक होते, त्यात मी एक सदस्य होते. आणि 13 लोकांपैकी आपले आमदार माने, बबन कांबळे, दिलीप काकडे, राहुल मोदी असे आणि लॉ अँड ज्युडिशरीचे एक मेंबर राहायचे. त्या 13 मध्ये मी एक असा होतो की माझा त्या बौद्ध विवाह कायद्याला विरोध होता. आणि का तर बाबासाहेबांचा विरोध होता. बाबासाहेब म्हणायचे धर्माधर्मांचे वेगवेगळे कायदे नको, आपल्याला समान नागरी कायदा पाहिजे. हिंदू कोड बिलाची चर्चा खंड 14(1) आणि 14(2) मध्ये आहे. आणि त्यामध्ये त्या चर्चेमध्ये त्यांनी समजावून सांगितलं की एखाद्या धर्माचे कायदे जर बनवायचे आहे तर त्या धर्मगुरूचे उपदेश पाहिजे. धर्मगुरूचे उपदेश आणि पर्सनल लॉ, त्या धर्माचा कायदा म्हणजे काय असते की विवाह, वारसा आणि मेंटेनन्स एवढ्या 3च विषयासाठी असतो तो पर्सनल लॉ. तर बौद्ध, जैन, शीख असे धर्मगुरूंनी म्हणजे भगवान बुद्धांनी, महावीरांनी आणि शिखांच्या गुरूंनी विवाह पद्धत, वारसा पद्धत हे सांगितलेली नाही. बुद्धांनी सांगितलं नाही लग्न कसं करायचं किंवा ह्या कौटुंबिक पद्धतीविषयी नाही सांगितलं. बाबासाहेब म्हणाले त्यांनी जुन्याच पद्धती सुरू ठेवल्या. शरीयत ऍक्ट आहे किंवा शरीयत आहे तर मोहम्मद पैगंबरांनी उपदेश दिलेला आहे, निकाह कसा होईल, काय होईल. येशू ख्रिस्तांनी सांगून दिलेल्या उपदेशाप्रमाणे 10 कमांडमेंट्स आहेत की त्याच्यामध्ये ख्रिश्चन लोक फॉलो करतात. तसं आपल्याला सांगितलं नाही, आपले जुने जे नियम आहेत तेच ठेवले. म्हणजे बुद्धाच्या काळात जर आईच्या भावाला मामा म्हणत असेल तर बुद्धांनी काका म्हणायला नाही सांगितलं. हा सामाजिक पद्धती, परंपरा आणि धर्मांधता हा फार वेगळा विषय आहे. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल तयार करत असताना बौद्ध, जैन, शिखांना हिंदू कोडमध्ये टाकलं. आणि ते का टाकलं तर या देशातल्या ज्या वाईट प्रथा, परंपरा होत्या, एका माणसाला किती बायका करण्याचा अधिकार होता, लहान मुलीशी लग्न वय ठरलेले नव्हते किंवा मुलींना संपत्तीमध्ये इक्वल राईट्स नव्हते, विधवेचे विवाहाला मनाई होती, दत्तक घेण्याचे अधिकार नाही महिलांना. हे सगळे बॅड एलिमेंट्स काढून टाकण्यासाठी हिंदू कोड बिल तयार केलेलं होतं. म्हणून त्यांचा विरोध होता हिंदू कोड बिलाला मनुवाद्यांचा. ते म्हणले हे आंबेडकर या आमच्या हिंदू कायद्यामध्ये बुद्धाला आणतो. अरे बुद्धाला तर म्हणे आमच्या शंकराचार्यांना कधीच देशाच्या बाहेर हाकललं नाही. अशा घणाघाती टीका तुम्ही 14(1) आणि 14(2) व्हॅल्यूची चर्चा मधील चर्चा वाचाल तर आपल्या लक्षात येईल. त्यावेळी हिंदू, बौद्ध, जैन, शीख बाबासाहेबांना भेटायला गेले. म्हणले आम्हाला या कायद्यात नको. तर बाबासाहेब म्हणले मी जेव्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही फुटीरतेचे बीज नका पडू. आणि सिद्धार्थ कॉलेजच्या भाषणामध्ये संसद मंडळापुढे बोलताना ते म्हणाले, सिद्धार्थ कॉलेजचं संसद मंडळ, की आपल्याला बौद्ध, जैन, शीख या हिंदू कायद्यामध्ये घेऊन हिंदू कोड बिल करायचा आहे आणि नंतर आपल्याला समान नागरी कायदा करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मुसलमान आदी अल्पसंख्याकांना घ्यायचं. तर हे समान नागरिक कायदा जो
त्यांचं म्हणणं होतं हा हिंदू कोड बिलासारखंच होतं. म्हणजे हिंदू कोड बिलाचे जे मूल्य आहेत हे कॉन्स्टिट्युशनल मूल्य आहे, त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे मूल्य आहे आणि त्यामुळे त्यांचा विरोध होता. मी त्या समितीला सांगितलं की बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं आपण समान नागरी कायद्याची मागणी करावी, आपण वेगळा बौद्ध कायदा मागू नये. कारण लग्नाची जी पद्धती आहे हे कुठल्याही कायद्यामध्ये लिहिलेली नाही. 7(1) नावात एक कलम आहे हिंदू कायद्यामध्ये, हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये. त्यात असं म्हटलेलं आहे की जे जे जाती, ज्या धर्म, कुळ, पंथ आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे मॅरेज करतील ती परंपरा हे लिगल समजलं. 7(2) मध्ये म्हटलं आहे की एखाद्या जातीला सप्तपदी करायची तर ते सप्तपदी करू शकतात. म्हणजे सप्तपदी कंपल्सरी नाही आहे किंवा तुमची विशिष्ट पद्धती सुद्धा कंपल्सरी नाही आहे. ही जे बौद्धांच्या विवाहाची काय पद्धती आहे हे एक प्रथा आहे. म्हणून 1981ला बेबी जगताप वर्सेस जैन जगताप नावाचं एक प्रकरण झालं, केस झालं आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्या जजमेंटमध्ये म्हटलं की हे जे बौद्धांचे विवाह आहे हे कायदेशीर आहे, कारण ती त्यांची प्रथा आहे 81ला. मग हा विषय संपला. तरी आमचे विवाह हे हिंदू पद्धतीने होतात. बाबासाहेब म्हणाले की हिंदू कायदा हे नाव आहे, धर्मांतरित बौद्ध, जैन, शीख हे सुद्धा या कायद्यात येईल. कायद्याची पद्धती म्हणजे कायद्याचे नियमन तुम्हाला लागू होईल, म्हणजे तो हिंदूकरण त्याचं होत नाही. आणि बाबासाहेबांसारखा स्वाभिमानी माणूस बौद्धांना, बौद्ध, जैन, शिखांना त्या हिंदू कायद्यामध्ये टाकेल का? हे टेक्निकल बाबी आहेत. तर मी त्यावेळी त्यांना ते माझी बाजू मांडली आणि मग माझी तिथे बरीच खडाजंगी झाली त्या मीटिंगमध्ये. मिलिंद फुलझेले महानायकला होते. मी त्यांना सांगितलं की बा असं असं झालं. ते म्हणतात की तुम्ही कसा काय विरोध? म्हटलं माझा विरोध नाही हो, बाबासाहेब काय म्हणतात मी ते सांगतो. मिलिंदने काय केलं, त्याच्या अग्रलेखामध्ये एक लेख लिहिला, नाच्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर नाचू नये. आणि मग ते सर्व अध्यक्ष बडोले होते राजकुमार, त्यातले काही सदस्य त्यांच्याकडे घेऊन गेले. बघा वैद्य साहेब, अरे म्हणजे मी नाही छापलं बाबा, मी त्याला सांगितलं, त्यांनी ते लिहिलं, पण त्यांनी काही चूक लिहिलं असं काही दिसत नाही मला. आणि मग ते त्यांनी जो ड्राफ्ट केलेला होता तो ड्राफ्ट बार्टीला दिला त्यांनी ओपिनियन घ्यायला, आणि बरेचसे ओपिनियन अगेन्स्ट गेले. इथे ॲडव्होकेट पाटील असताना त्यांनी पण वकिलांच्या सभा घेतल्या आणि हे व्हायला नको, हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध आहे अशी भूमिका मांडली आणि ते बारगडलं. आता समितीच नाही आहे. आता समान नागरी कायदा जर झाला तर त्यामध्ये आपोआपच हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा हा हिंदू शब्द चालला जाईल. म्हणजे आपल्याला त्याचं जे काही आपल्याला मागणी आहे त्या एका शब्दासाठी तर ते आपोआपच नष्ट होईल. आता हिंदू समान नागरी कायद्याचं आपण जेव्हा समर्थन करतो त्यावेळी काही लोकांना असं वाटू शकतं की भाजप RSSचा जे भाषा आहे ते बोलतात की काय. परंतु काही चांगल्या गोष्टी जर असतील, अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी जर काही चुका केल्या असतील किंवा आपल्या अगेन्स्ट असतील तर त्याचा आपण बारकाईने नक्कीच विचार केला पाहिजे. किंवा असे काही व्यक्ती स्वातंत्र्याला, धर्म स्वातंत्र्याला बाबी जर त्यामध्ये घुसवल्या असतील तर ते सुप्रीम कोर्ट त्याला अल्ट्रा व्हायरस म्हणून घोषित करू शकतं. उत्तराखंडाचा जो समान नागरी कायदा आहे तो मी बघितला तर त्यामध्ये हिंदू कोड बिलाच्या प्रोव्हिजन्स आहेत. जसं हिंदू, बौद्ध, जैन, शिखांमध्ये बहीण भावांचे लग्न होत नाही, मुलगा मुलगी काका यांचे होत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी तिथे सर्वांसाठी तरतूद केली. आणि मुस्लिमांमध्ये ही बंधनं जरा शिथिल आहे, त्यामुळे तो एक विचार व्हायला पाहिजे होता त्यांचा, का त्यांच्यामध्ये मावस बहीण, चुलत बहिणीशी सुद्धा लग्न होतात. अर्थात त्यांच्या जर त्या प्रथा असतील तर त्यांना त्यावर निर्बंध आणणं योग्य नाही असं माझं मत आहे. त्यानंतर दुसरं की लिव्ह अँड रिलेशनमध्ये जे राहतात त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन केलं. हे म्हणजे कोणाच्या खाजगी जीवनामध्ये
डोकावण्याचा हा भाग झाला. ह्या 2-3 तरतुदी मॅरेज रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे ते ठीक आहे. ह्या 2 तरतुदी मला जरा त्याच्या ऑफेंडिंग वाटतात. पण बाकी जो त्यांनी उत्तराखंड समान नागरी कायदा केला तो अगदी हिंदू कोड बिलाची कार्बन कॉपी आहे. आणि हिंदू कायदे हे बाबासाहेबांनी केलेल्या हिंदू कोड बिलाचे बनवलेले आहे. तर हा एक आपल्या चळवळीचा मुद्दा आहे पर्सनल लॉ. त्याच्यामध्ये न्यायालयाच्या आरक्षणाच्या संदर्भात आपण नेहमी लिहित असतो, बोलत असतो. पण एक अहवाल आहे करिया मुंडा अहवाल. तो करिया मुंडा अहवाल संसदेमध्ये विधानसभेत तर पुढे येतच नाही, परंतु आमच्या वकील मंडळीच्या किंवा लेखकांच्या सुद्धा लेखनातून बोलण्यातून मला बरेचदा दिसत नाही. 2002ला करिया मुंडा नावाच्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली 20 खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी खासदारांनी पूर्ण भारतभर सर्वे केला आणि कुठल्या हायकोर्टाच्या अंतर्गत असलेल्या राज्यांमध्ये किती प्रमाण आहे आणि त्यांनी गव्हर्नमेंटला रिकमेंडेशन केलं की सर्व न्यायालयांमध्ये आरक्षण असावं. फार सुंदर अहवाल आहे म्हणजे आपल्या दृष्टीने. पण आम्ही लिहत असताना कोणी त्याचा करिया मुंडाचा उल्लेख करत नाही, कोणी अभ्यास करत नाही असं माझ्या निदर्शनात आलं. कवाडे सर होते त्यात. कवाडे सर प्रतिनिधी होते. अच्छा, त्या वा हो करिया मुंडामध्ये माझ्याकडे आहे. पण कवाडे साहेब पण काही त्यावर बोलत नाही. माझ्याकडे रिपोर्ट आहे. बोललोच नाही. ठीक आहे. मी प्रदीप गायकवाडांचा खरंच आभारी आहे की त्यांनी तो जतन करून ठेवला आणि त्याच्यामुळे मला 2011-12 लाख प्रति मिळाली. मी बरेचदा त्यावर लेखनही करतो. तर आपली जी बेसिक बाबी आहेत त्याकडे आणि त्या अनुषंगाने जे काही उपाययोजना आहे यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं पाहिजे. अर्थात काय लिहावं काय लिहू नये एवढं सांगण्यात इतका काही मी मोठा मनुष्य नाही. पण मी तुमच्यासमोर एक विचार व्यक्त करतो. माझं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही घ्यावं. एक आता वर्षावास सुरू आहे म्हणून एक आपण जो विहारामध्ये धम्मग्रंथ वाचला जातो तर त्या अनुषंगाने 2 मिनिट बोलतो आणि मग माझे 2 शब्द सांगतो की बुद्धांनी धम्मामध्ये काही बाबी अशा आल्या ज्यामुळे लोकांना काही अंधश्रद्धा वाटतात आणि त्या अंधश्रद्धा आहे, चमत्कार आहे वगैरे ते लोकांना सांगतात, लिहितात. महामायाला स्वप्न पडलं, हत्ती स्वप्नामध्ये आला किंवा बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर लोकांमध्ये सांगावं की नाही हा जेव्हा विचार करत असताना ब्रह्मा संपत्ती आला आणि ब्रह्मा संपत्तीने म्हटलं किंवा जगामध्ये अंधकार आहे आणि तुम्ही ह्या लोकांना ज्ञानदान केलं पाहिजे. किंवा निरंजना नदीच्या साठी सुजाताला खीर दिल्यानंतर ते पात्र विरुद्ध दिशेने गेले. अनेकदा काही लोक यावर हे बाबासाहेबांनी चमत्कारिक आहे म्हणजे मनोरंजन करण्याला लिहिलं, काही म्हणतात ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, अंधश्रद्धा आहे, हे आहे ते आहे. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, माझं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला सांगण्याचं की बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसांनी मी बुद्धांनी धम्माचा किती अभ्यास केला हे बाबासाहेबांनी सांगितलंय लिहिण्यापूर्वी. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून मी लिहिलं म्हणून. त्यांनी लिहिलं, त्याचे काही संदर्भ आहेत म्हणून त्यांनी लिहिलं आणि ते खरं की खोटं, खरंच एखादं पात्र विरुद्ध दिशेनं जाऊ शकते का किंवा ब्रह्मसंपत्तीवर तर खूप पाली वाङ्मयामध्ये माहिती आहे. हे अभ्यास न करता त्याविषयी टीका टिप्पणी करणं किंवा ज्या गोष्टी आपल्या आकलनाच्या बाहेर आहेत त्यावर टीका टिप्पणी न करणं, शांत बसणं, कारण तो उपदेशाचा भाग नाही आहे. ही भूमिका आपण स्वीकारली तर काय वाईट. आज जो मोबाईल आहे, आज मोबाईलमधून आपण इथून बोलतो, अमेरिकेतला माणूस आपल्याशी बोलतो. 20 वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी एखाद्याने म्हटलं असतं का एक छोटीशी डब्बी आहे इथून बोललं तर अमेरिकेला आवाज जाते, कोणी बिलीव्ह केलं असतं का? अशासारखं. कारण बुद्ध जे आहे ना
सायन्स आणि बुद्धाचा जेव्हा लोक विचार करतात तेव्हा सायन्स मध्ये दिसत नाही म्हणतात. अरे बुद्ध हे तेव्हाचे सायंटिस्ट होते, अजूनही सायन्सवाल्यांना माहित नाही पडलं, आणि मला आणि तुला माहित नाही पडत म्हणतो म्हणून ते नव्हतंच, झालंच नाही हे म्हणणं म्हणजे बाबासाहेबाला खोटं पाडणं आहे. तुम्ही त्यावर काही न बोलता फुली मारून ठेवा ना, काय फरक पडतो. तो उपदेशाचा भाग नाही आहे, आर्य अष्टांगिक मार्गाचा नाही आहे, पंचशीलाचा नाही आहे, कुठला नाही आहे, म्हणून त्यावर टीका न करता अशी स्टोरी आहे. त्याच्याबद्दल पुढे काही शोध लागेल. तर हा एक मुद्दा अपप्रचाराचा जो आहे तो पण आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. बुद्धांनी धम्म ग्रंथ वाचत असताना धम्म म्हणजे काय एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये बाबासाहेब म्हणतात की 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता 4 स्मृती उपस्थान म्हणजे काय, बराबर किती वर्ष झाले विचारलं आमच्या एखाद्या मित्राला, म्हणे 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले आम्ही विहारामध्ये ग्रंथ वाचतो. पण बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय प्रकरणामध्ये जे म्हटलं तर 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव झाला पाहिजे. तर मग काय आहे ते, त्यामध्येच त्यांनी लिहिलेलं आहे कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. ह्या 4 स्मृती उपस्थान आहेत. आणि हे सतीपठ्ठान सुत्त जे आहे त्या सुत्तामध्ये आहे. सती म्हणजे स्मृती आणि पठ्ठान म्हणजे स्मृतीची प्रतिष्ठापना करणे. त्याला बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे कायानुपश्यनाला, कंटेम्पलेटिंग द बॉडी ॲज अ बॉडी, कंटेम्पलेटिंग द फिलिंग ॲज अ फिलिंग. ह्याला कंटेम्पलेटिंग शब्द वापरला. आणि कंटेम्पलेटिंगचा अर्थ बाबासाहेबांनी खंड 16 त्यांच्या डिक्शनरीमध्ये विपश्यना करणारा किंवा करणारी असं लिहिलेलं आहे. पेज नंबर 415 तुम्ही लिहून ठेवा, व्हॅल्यूम 16 पेज 415. आता बरेचदा बुद्धाला जे ज्ञान प्राप्ती झाली ते कशी झाली यावर मोठा वाद विवाद होतो. एक जण म्हणतो त्यांनी चिंतनाने केली, मननाने केली, एक जण म्हणतो विपश्यनेतून केली. हे शोधत असताना याचं उत्तर बाबासाहेबांनी लिहिलेला मूळ इंग्रजी ग्रंथ आपण जेव्हा बघतो तेव्हा एक प्रकरण जेव्हा येते, बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाला विचार पडतो की बाबा मी हे कोणाला सांगू. पहिले जे ज्यांना ध्यान वगैरे शिकवलं ते आलार कलामांचा मृत्यू झालेला होता. नंतर उद्धक रामपुत्र त्यांना सांगावं, काही पायऱ्या त्यांनी शिकवलेल्या होत्या, तर उद्धक रामपुत्राचाही मृत्यू झालेला होता. मग त्यांना आठवलं की आपण जेव्हा खडतर तपश्चर्या करण्याच्या याच्यामध्ये होतो त्यावेळी जे 4-5 परिवारजक होते त्यांना आपण हा उपदेश द्यावा. म्हणून मग ते वाराणसीला गेले. 5 परिवारजकांची स्टोरी माहिती आहे तुम्हाला की त्यांनी आधी ठरवलं की याला काही भाव द्यायचा नाही, परंतु जसे जसे बुद्ध जवळ जातात तसं तसं त्यांच्या त्या तरंगामुळे ते प्रभावित होतात आणि त्यांच्या जवळ येतात. त्याला प्रश्न विचारतात की आम्हाला सोडून गेल्यानंतर तू कुठे गेला. बाबासाहेब लिहितात की 5 परिवारजक आस्क्ड बुद्धा where you were left, where you went. बाबा बुद्धा said I went to Gaya. आणि मग काय केलं तर ते सांगतात की I sat under banana tree. मी पिंपळ वृक्ष किंवा वटवृक्ष याच्या खाली बसलो. I have done contemplation and I got enlightenment. He said, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आहे. He said he has done contemplation and he got enlightenment. त्यांनी कंटेम्पलेशन केलं आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. हे बाबासाहेब लिहितात. त्या कंटेम्पलेशन मधून एनलायटनमेंट झालं आणि कंटेम्पलेशनचा अर्थ विपश्यना करणे असं बाबासाहेबांनी लिहिला 16व्या व्हॅल्यूम मध्ये पेज 415ला. आणि आमचे लोक त्या विपश्यनेला दोष देतात.
तुम्ही करा की नका करू, पण जे आमच्या बौद्ध साहित्यामध्ये आहे त्याची जोपासना तर करा. अरे आपली जबाबदारी आहे ती. कोण म्हणते तुम्हाला 10 दिवस जाऊन बसा म्हणून. पण जे लिटरेचर आहे ते आहे. तर मित्रांनो, ही सुद्धा आपल्या लिटरेचरची तोडमोड होणार नाही याची खबरदारी घेण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. आणि वेळोवेळी ज्या आत्मसन्मान चळवळीमध्ये समस्या निर्माण होतात त्यावर लेखन करण्याची, आणि तेही सखोल अभ्यास करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन विविध बाबासाहेबांचे आधी तर आपण व्हॅल्यूम वाजून टाकले पाहिजे. आपण सगळे लेखक आहात. मला हा पुनरुच्चार करणं पण योग्य नाही, पण सगळे व्हॅल्यूम चांगदेव खैरमुडेंचं चरित्र यानंतर आपण त्यातून निचोड काढून त्यावर मत प्रतिपादन केलं पाहिजे. मी तसाच करतो. मी सखोल जातो, त्याची डिक्शनरी बघतो, त्याचा अर्थ बघतो आणि नंतर लेखन करतो. तर मी विलास गजबे सर, डॉक्टर कांबळे, राजूरकर मॅडम सर्वांचा आभारी आहे. त्यांनी मला इथे बोलावलं आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली. सर्वांना माझा जय भीम. मी माझे 2 शब्द संपवतो. लिहित होतो त्या लेखाचंच संकलन आहे, परंतु बऱ्याचदा त्याला एडिट केलेलं आहे. तर याची 16वी आवृत्ती आहे. म्हणजे तर मी आपले मुख्य संपादक डॉक्टर कांबळे साहेब यांना भेट देतो.